परमेश्वराचा अनुभव आलेला असतो. तेवढंच तुम्हाला माहिती नसतं आणि आम्हाला माहिती असतं की हा परमेश्वराचा अनुभव छोटासा आलेला असतो, तो जीवनात कसा उतरवायचा आणि कसं त्याच्यावर प्रेम करायचं. जशी तुमची मानसिक अवस्था आहे तशीच संतांची असते. सगळ्या संतांची मानसिक अवस्था सारखीच असते जशी तुमची आहे. फक्त एवढंच, त्यांना जो अमृताचा कण मिळालेला असतो तो अमृताचा कण ते वाढवत घेतात आणि दिव्यत्वाला जातात. तुम्हाला सगळ्यांना आपल्या स्वतःच्या प्राणाशी, आत्म्याशी एकरूप व्हायचे काही टेक्निक शिकायला हवेत. कारण ह्या टेक्निक कुठे शिकवल्या जात नाही. त्यासाठी नितांत प्रेम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करता, आपल्या देवावर प्रेम करता, रेग्युलर त्याच्या पाया पडता. हे एवढंच पुरेसं असतं, ह्याच्या पलीकडे काही लागत नाही. हे एवढंच पुरेसं असतं. फक्त एवढंच, ती अवस्था वारंवार आठवून त्या अवस्थेत जायचं असतं. म्हणून तीनदा आराधना करा, तीनदा तुमच्या परमेश्वराचं स्मरण करा. हे एवढंच खूप असतं. कारण तुमचा गुरु हा नेहमी परिपूर्ण असतो. गुरु हा कुठलाही असो, तो परिपूर्ण असतो. कारण तो ज्या देहात राहतो त्या देहाच्या कितीतरी पटीने त्याची शक्ती असते. तुम्हाला दाखवण्यासाठी ते देहाचं कारण केलं जातं. तुम्हाला दिसणार कसं, कळणार कसं? आता एखादी वायुरूप शक्ती इकडे आली, तुम्हाला कळणार कशी? त्या शक्तीने तुम्हाला काही एक दिव्य शक्ती प्रदान केली, तुम्हाला कळणार कशी? तेव्हा तुम्ही तुमच्या सद्गुरूच्या मुखमंडलावर तुमचं रूप पाहता. मी बाबांना नेहमी म्हणायचो की बाबा, माझं रूप मी तुमच्या चेहऱ्यात पाहतो. म्हणजे मी तुमच्याकडे आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जो प्रेम आनंद ओसळतो तोच माझ्या हृदयात आहे, असं मला जाणवतं. आणि ते खरं असतं की तुमचा सद्गुरू तुमच्यावर इतकं प्रेम करतो, कारण तो आणि तुम्ही तो कधी वेगळं मानत नाही. शिष्य आणि गुरु कधी वेगळा नसतो, कधी वेगळं स्वरूप असत नाही. पण आपल्याकडे चुकीच्या संस्काराने आपण वेगवेगळ्या प्रकारची साधना करत राहतो, पण आत्म्याची साधना करत नाही, स्वतःची आराधना करत नाही, स्वतःला कमी लेखतो, स्वतःला कुठेतरी कमीपणा आणतो. हे करायचं बंद करायचं. तुम्ही पण तेवढ्याच ताकदीचे आहात, तुम्ही पण दिव्य आहात, ह्याची हृदयात जाणीव ठेवा. ज्या क्षणी तुम्ही सद्गुरूचं स्मरण करा त्या क्षणी तुम्ही सद्गुरू स्वरूप होता. आणि तो सेकंद वारंवार आठवायचा. एखाद्या संतांच्याकडे गेल्यात, एखाद्या देवाच्या मंदिरात गेल्यावर जी मानसिक अवस्था होते किंवा तिथे मन मरतं. आता आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो होतो. इतकं सुंदर दर्शन की पांडुरंग स्वरूप आपण होतो आणि आपल्याला भानच राहत नाही, आपल्याला देहभान उरत नाही. ही पांडुरंगाची जादू आहे आणि त्याची जादू प्रत्येकाने अनुभवावी. कारण आपण म्हणतो की तीर्थाला जाताना इतर तिकडे लोक असतात, आपल्याला तिकडे बघायचं नाही. आपल्याला फक्त पांडुरंगाशी देणं घेणं आहे, बाकी कोणाशी नाही आहे. कारण अवतीभोवतीची लोक तशीच, कारण देवाने त्यांना तसं ठेवलंय, कारण त्याच्याकडची शीतं आणि त्याच्याकडचे दाणे वेचून त्यांना पोट भरायचे, म्हणून त्यांना तसंच ठेवलंय. ते तिथे पांडुरंगाच्या दरबारात राहतात पण त्याला भेटू नाही शकत. पण आपण जेव्हा जातो तेव्हा तो आपल्याला सहज भेटतो, कारण आपण तेवढ्या आर्ततेने जातो, त्याला भेटायच्या इच्छेने जातो आणि त्यात स्वरूप होतो आणि आनंद लुटतो. आणि हा आनंद तुम्ही नित्य स्मरण करायचं. तुम्ही इतर साधना करता हे जोपर्यंत गुरुवर निष्ठा आणि गुरुवर प्रेम जडत नाही तोपर्यंत तुमच्या साधना फोल आहेत, त्याला काहीच अर्थ नाही. जेव्हा तुमची एखाद्या ठिकाणी तुमच्या गुरुवर, तुमच्या देवावर, आवडत्या देवावर कुठलंही त्याच्यावर निष्ठा जडेल आणि पतिव्रतेसारखं प्रेम जडेल तुमचं, साधक हा पतिव्रतेसारखा असावा. कारण पतिव्रत्या जशी असते तशी एकनिष्ठ त्याने आपल्या गुरुची सेवा करावी. म्हणून अनुसूयेला महत्व काय? ती पतिव्रता होती तेवढीच ती भक्त आहे. आणि तुम्ही सगळे भक्त आहात आणि भक्ती ही मुक्तीपेक्षाही मोठी आहे असं स्वतः शुक महाराज सांगतात. स्वतः कृष्ण सांगतो की भक्तीच्या ताकदीची मुक्ती पण नाही, मुक्ती पण तिकडे कमी पडते. मुक्तीला पण बाहेर व्हावं लागतं किंवा वेदांना सुद्धा थांबावं लागतं.
की वेदांना सुद्धा कळत नाही इकडे मुक्ती कशी आहे आणि इथे भक्तीची योग्यता एवढी उंच काय. तुम्ही सगळे भक्त आहात आणि आपण सगळे भक्त आहोत. तर ही भक्ती तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अडचणी कोणाला नसतात आणि अडचणींशिवाय तुम्ही इथे येत नाही. म्हणून अडचणी ह्या तुमच्या जीवनात असणारच आहेत आणि असायलाच हव्यात. जर अडचणी नसतील त्यांना खुर्ची द्या रे कोणीतरी. आणि जर का अडचणी नसतील तर तुम्हाला माझ्यापर्यंत सद्गुरूच्या चरणापर्यंत यायला पोचताच येणार नाही. सद्गुरूच्या चरणी आलात ना म्हणजे अडचणी घेऊन आलात. दुःख मुक्ती तुमची दुःख घेऊन या. इथे चरणकमलावर ती वहा आणि मुक्त व्हायचं तुम्हाला. आणि तुम्ही प्रत्येक जण मुक्तीचे अधिकारी आहात. ते कोणाच्या नावावर दिलेलं नाही किंवा देव कोणाचा बांधलेला नाहीये की त्या ठराविक लोकांनीच देवाची पूजा करावी आणि त्यांनी बंधनात राहावं. असा देव बंदिस्त नाहीये. आपल्याला वाटतो बंदिस्त. आपण जगाकडे बघतो तेव्हा आपल्याला देव बंदिस्त वाटतो की ते पुजारी म्हणतात एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या पूजा करा. त्याने देवाचं काही देणं घेणं नाही. त्याचं देवाचं काही देणं घेणं नाही. ते देवाजवळ उचलणारी शीत उचलणारे ते प्राणी आहेत. देवाने त्यांना ते अधिकार दिले. तुम्ही म्हटलं की असं करू नका तर देवाला आवडणार नाही. तुम्ही म्हटलं की तुम्ही तिकडे चोऱ्या करता तुम्ही सारखी दक्षिणा मागता तर त्याच्याशी देवाचं काही देणं घेणं नाही. देवाने त्यांना तिकडे त्यासाठी जन्म दिलेला आहे. त्याची शीत उचलायला त्याचे जे काही भाग आहेत तुमचं पुण्य वाढवायला त्यांना तिथे ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला दान देता तेव्हा तुमचं पुण्य वाढतं. त्यामुळे तिथे इतर कुठेही बघायचं नाही. तीर्थाला जाल तेव्हा फक्त देवाकडे लक्ष ठेवायचं की त्याची शक्ती आपल्यामध्ये कशी वास करते आणि आपल्याला काय रिस्पॉन्स देता येतोय किंवा त्याचा रिस्पॉन्स आपल्याला काय कळतोय. तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. तेव्हा तुम्हाला सद्गुरूच्या दरबारातला अर्थ कळायला लागेल. नाही तर कळणार नाही. तुम्ही कितीही मंदिर जा कितीही संतांच्या दरबारी जा तुम्हाला अर्थच कळणार नाही इथे काय आहे. जेव्हा तुमचं हृदय आपोआप चुंबकी शक्तीनं ओढलं जातं आणि प्रेमाने परिपूर्ण भरलं जातं आणि निवांतता येते शांतता येते. एक लक्षात घ्या तुम्ही मनाला शिकवा मला काहीच करायचं नाही. देवा मला शांतता दे निवांतता दे माझी तडफड संपू दे. जोपर्यंत तुमच्या हृदयात एखादी तडफड आहे तळमळ आहे एखादी आर्तता आहे तोपर्यंत तुम्हाला देवाच्या जवळ असल्याचा आभास सुद्धा होणार नाही. तर ती आर्तता देवाच्या भेटीची सुद्धा आर्तता तुम्हाला संपवता आली पाहिजे की देवा माझ्या बरोबरच आहेस. आणि देव जेव्हा बरोबर असतो तेव्हा सगळ्या गोष्टी नीट होतात आणि तोच ब्रह्मानंद असतो आणि तोच आत्मानंद असतो. ह्या पलीकडे दुसरा आत्मानंद नाही. इव्हन देव काहीतरी तुम्हाला वेगळी गोष्ट देईल पण ती शिकण्यासाठी सद्गुरू चरण धरायचे की मला नवीन काही शिकता येतंय का. तुम्हाला नवीन शिकण्यासाठी. पण काय असतं काही लोकांना खूप काही मिळालं तरी त्या देवाचा अर्थच कळत नाही. कारण तुमच्या प्रारब्धात तुमच्या भाग्यात त्या देवाचं प्रेम लागतं त्या गुरुची प्रीती लागते कारण तुमच्या संस्कारात ते लागतं. पण मी एकदा असं म्हटलेलं की तुम्हाला संस्कार सुद्धा स्वतःचे बदलायचे कारण आपण देवाविषयी जे चुकीचे संस्कार केले देव असा आहे देव तसा आहे देव शिक्षा करतो ह्या सगळ्या कल्पना मोडून टाकायच्या आणि त्याच्या चरणी लीन व्हायचं. सगळी भाषा सगळी तुमची वाच्यता तुमचं तोंड बंद करायला शिकायचं आणि तुमचं मन शांत ठेवायला शिकायचं. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत अध्यात्माचा सुद्धा कळत नाही. मन शांत झालं की तुम्हाला दिशा नीट स्पष्ट कळतात. पण तुमची तडफड आहे ना तळमळ आणि तुम्हाला काहीतरी अपूर्णतेची भावना आहे की मला मिळत नाही. ही अपूर्णतेची भावना संपली की तुम्ही परिपूर्ण होता. लक्षात ठेवा तुम्हाला जे देता येते ते सगळं देव देतो पण तुमच्या मनाला परिपूर्ण करा की तुला सगळं मिळालं. अरे कशाला काळजी करतोस कशाला तू तळमळतोस कशाला तडफडतोस. कारण तुम्हाला दुःखाची सवय करून घेतली आहे. दुःखाचं फार गोड वाटतं पण मी दुःखी आहे हा गोडवा माणसाला आवडतो आणि त्या निगेटिव्ह मध्ये पण त्याला आनंद मिळतो. आपण दुःखी आहोत लोकांनी आपली सांत्वना करावी. एखादा म्हणतो अमुक माणूस असा वागला आणि मला वाईट वाटलं. पहिली गोष्ट तुम्हाला वाईट वाटणं हा शब्द काढून टाका. वाईट वाटलंच नाही पाहिजे. वाईट कशाला वाटायचं. कशाचं वाईट वाटायचं. तुला काही बोललं म्हणून
तुझ्याशी काही चुकीचे व्यवहार झाले, अरे हे अशाच ही माणसं जी तुम्हाला दोष देणारी आहेत, त्रास देणारी आहेत, ही मी ठेवलेली आहेत तुम्हाला इथे यायला आणि तुमच्या हृदयाला बोचणी लागायला की तुम्ही त्यातनं उन्नत व्हावं. ही स्वतः देवाने ठेवलेली आहेत. म्हणून जो तुम्हाला त्रास देईल त्याचे पाय धरा आणि भाग्यवान समजा की हा माणूस मला त्रास देतोय म्हणजे मला उन्नत व्हायचंय. एक काळ असा होता आपण सगळे बाबांच्या भोवती बसायचो, पण आता तुम्हाला प्रयास करावे लागतात आणि ते प्रयास अधिक सुंदर करायला हवेत. त्या प्रयासातच जादू आहे, त्या प्रयासातच भक्ती आहे, ती प्रयासच आर्तता आहे. नाहीतर सोपं आहे, बाबा आले, भेटले, गप्पा मारले, गेले. आता बाबा दिसणं फारच कठीण झालंय. त्यामुळे तुमच्या साधनेला आता पराकोटीची स्पर्श आला पाहिजे. तुमची तळमळ पराकोटीला जाईल, तेव्हा तुमच्या हृदय प्रकटेल आणि तुम्ही सांगाल तसा प्रकटेल देव. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. देव अगदी सोपा, सुंदर, आनंदमय, प्रेममय आहे, पण आपण त्याच्याकडे कसा बघतो, आपण आपल्याला जीवनात त्याला कसा उतरवतो. सिंपल गोष्ट आहे, आपल्या कुटुंबावर आपण खूप प्रेम करतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे असं समजा. तुम्ही जे करता ते सगळं त्याला सांगा, बघा जादू होते. तुम्ही जेवता, खाता, पिता, प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात त्याला उतरवा. एक सेकंदही त्याला विसरू नका. बघा तुमच्या मनाची अवस्था किती दिव्य होईल. त्यासाठी कुठल्या संतांच्या किंवा कुठल्या दिव्य शक्तीचा आराधना करायला नको, तुम्हाला सहस्त्र आवर्तन करत बसायला नको. त्याला फक्त प्रेमाने साथ घाला. इतका सोपा आहे तो, इतका. म्हणून सत्संगती महत्वाची, कारण त्यांच्याकडे सहज देव असतो, त्यांच्याकडे सहज खेळत असतो देव, त्यांच्याबरोबर सहज वास करत असतो आणि आपण शोधत असतो की अरे आहे कुठे. आणि हा तुमच्या हृदयात नित्य वसलेला आहे. आणि हा प्रयत्न म्हणजे प्रत्येक एक सेकंदही त्याला विसरू नका बरं. एक सेकंद विसरलात, एक शंका आली तुमच्या मनात त्याच्याबद्दल, सगळा मनोरा कोसळतो. शंका घेऊच नका. तुम्ही कसेही वागा, तुम्ही काहीही करा, तुम्हाला वाईट सवय असेल त्या पण त्याला द्या, बघा जादू होते. तुम्हाला वाटलं की ही वाईट सवय, त्याला सांगा तू पण चल माझ्या वाईट सवय, बघा तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल होतील. कारण तुमच्या प्रत्येक सुख दुःख, प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा तो विटनेस आहे तुमच्या हृदयात बसून. त्याला कुठे बाहेरून येऊन त्याला सांगावं लागत नाही किंवा दरवाजा लावला की त्याला तो अदृश्य होत नाही, कारण तो तुमच्या हृदयातच बसलाय. तुम्ही कितीही लपलात तरी तो काही तुम्हाला सोडणार नाही, कारण तुमच्या हृदयातनच तो प्रकट होणार आहे. जेव्हा द्रौपदीनी कृष्णाला सांगितलं अरे माझ्या हृदयाच्या देवा प्रकट हो, तेव्हा ती साडेचोळी तिथे प्रकट झाली. म्हणजे तुम्हाला हृदयातनं त्याला प्रकट करायचं, जो तुमच्या हृदयात आहे. आणि हेच हृदय तुमचं नित्य सगळ्या कार्यात तुम्ही लावता, तेच हृदय गुरुचरणी लावा आणि फक्त आनंद घ्या. आणि अध्यात्म हा केवळ आनंद आहे, हा केवळ आत्मानंद आहे. ह्याच्यात काही मिळणं नाही, काही देणं नाही, काही घेणं नाही. नारळ नको, फुलं नको, काही नको, नमस्कार नको, काही नको. फक्त तुम्ही आणि त्यांनी एकरूप व्हायचं आणि निवांत व्हायचं आणि सगळे दोष जातील. तुम्ही अशा पद्धतीनं साधना कराल ना, तुमचे सगळे दोष जातील. तुमच्या घरात अमुक वेळेला पिठाची बत्ती लावा की अमुक वेळेला अमुक समय लावा अशी करायची गरज नाही प्रतभर साधकाला. कारण हल्ली जिकडे तिकडे अमुक करा म्हणजे देवात असा देव येतो तसा आहेत, ह्या सगळ्या कल्पना आहेत. कल्पना विरवून टाका, गुरुचरणी या, बघा जादू आहे. फक्त शुद्ध प्रेम एवढंच त्याला हवंय आणि हे तुमच्या हृदयात ठासून भरलेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयात करुणा आहे. तो इतका करुणामय की तुमचे लाड करायला तो येतो, तुमच्यावर कृपा करायला तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा एका देहातून दुसऱ्या देहात पसरतो आणि पुन्हा तुम्हाला उन्नत करायला त्याला खूप आनंद असतो. जसं तुम्हाला तुमच्या मुलांचे लाड करायला आणि त्यांची वाढ बघायला आनंद होतो ना, तसं तुमची मानसिक अवस्थाची वृद्धी बघायला त्याला खूप आनंद होतो. तुम्ही प्रत्येकाने हे करायचं आणि स्वतःला कमी लेखायचं नाही, स्वतःला कुठेही कमीपणा आणायचा नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाचा अपशब्द, वाईट सवय असतील शिव्या द्यायच्या वगैरे तर ते पण देवाला अर्पण करा. देव म्हणतो की तू सगळं मला अर्पण कर, तुझ्या काय चांगलं वाईट आहे ते सगळं अर्पण कर, मला तू तसाच आवडतोस आणि तुम्ही तसेच आवडता देवाला. तेव्हा
आजपासून स्वतःला परमेश्वराचा एक सेवक, साधक समजा, भक्त समजा आणि तुमच्या प्रत्येक सेकंदात तो हजर ह्याची जाणीव घ्या. बघा जादू. त्याच्याशिवाय तुम्हाला जगता नाही आलं पाहिजे, त्याच्याशिवाय पाणी पिता नाही आलं पाहिजे, त्याशिवाय झोपता नाही आलं पाहिजे. वॉशरूमला जाताना सुद्धा त्याला सांगा, देवा मी जातोय. एक सेकंद जरी विसरला तर तुम्ही हरवून जा. हे मी तुम्हाला जादू सांगतो. ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच अध्यात्म नाही. जे कोणी सांगतात ते कितपत सत्य मला माहित नाही, त्यांना दोष देत नाही मी. तुमची सगळी दुःख माया पायी वाहून जा. तुमची दुःख घ्यायला मी बसलोय, तुम्हाला सुखाची बरसात करायला मी बसलोय. तुम्ही फक्त माझे व्हा. बघा जादू होते. एकदा तरी माझे होऊन बघा. मी दिव्यत्वात असतो, तुम्ही दिव्यत्वाचा आनंद घ्या. आणि त्यासाठी वयाचं बंधन नाही. अगदी 12 वर्षाचा मुलगा आणि 70 वर्षाचं व्यक्तिमत्व ह्याच्यात काही फरक पडत नाही. भक्तीला वय नाही, भक्तीला काळ नाही, भक्तीला काही बंधन नाही, भक्तीला काही सोपस्कर नाही, भक्तीला काही पूजा नाही. भक्तीला फक्त प्रेमाचा आसरा, आणि तो प्रेम आपल्याकडे भरभरून देता आलं पाहिजे. बघा प्रयत्न करू. कोणाला विचारायचंय? मावशी तुला काही विचारायचंय? कोणाला काही बोलायचंय? रसिका हा आपली भजन तिला माहिती आहे. दिवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊनी, शांततेवत राहिले, शांततेवत राहिले. मनाचे उन्मान होऊनी गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले. मनाचे उन्मान होऊनी गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले. बरसत राही अमृत आतून, बरसत राही अमृत आतून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने बोले, प्रचितीने बोले. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने बोले, प्रचितीने बोले. अखंड सावध राहुनी माधव, अखंड सावध राहुनी माधव, ब्रह्मानंदे डोले, ब्रह्मानंदे डोले. निवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊनी, शांततेवत राहिले, शांततेवत राहिले.